विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। सरिता परदेश, पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी नाशिकहून। मनसेकडून नाशिक महापालिकेच्या गेटवर आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात राज ठाकरे शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्ती मान्य करणार नाही, उदय सामंत म्हणाले। पुढील बातमी अमरावतीहून। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखेडे यांनी घेतली अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट। डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात आणि मराठी माणसासाठी यश असेल, असे म्हणाले। सुरेश म्हात्रे यांनी तालुका पोलिसांना धरले धारेवर। तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्यांऐवजी छोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा केला आरोप। पुढील बातमी पुण्याहून। राजगड वॉटर स्पोर्ट्स मध्ये झिपलिंग करताना 30 फूट खाली पडून तरुणीचा मृत्यू झालाय। ठाण्यात नियोजन नसल्याने ठाणेकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय, संजय केळकर यांनी म्हटले। कोल्हापुरात हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल। पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू आहे। पुढील बातमी नाशिकहून। चांदवड तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींची अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सोडत नाही। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपने आंदोलन केले। पुढील बातमी सिंधुदुर्गहून। सिंधुदुर्गमध्ये जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे 24 तारखेला सिंधुदुर्गात दाखल। कल्याणहून। आमच्या भागातील कामे कधी होणार, मनसे नेते राजू पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल। रायगडमध्ये भारतीय जनता पार्टी खालापूर मंडळ अध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती झाली। पुढील बातमी सिंधुदुर्गमधून। परळी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणास स्थानिकांनी विरोध केलाय। पुढील बातमी गोंदियाहून। गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार आहेत बंद। पुढील बातमी नाशिकहून। बोगटे येथील
नगरसेविका मृणाल पेंडसे यांचे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन केले. मुंबईत खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. नाशिक